श्रद्धा ही फक्त त्या देवावरच नसते, तर ती त्या ठिकाणाशी जोडलेल्या अनुभवावरही असते. आणि आज आपण जाणार आहोत अशाच मंदिरामध्ये, जेथे अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने दर्शनासाठी येतात. तुम्हाला हे बघून कळालंच असेल मी कुठे आलेलो आहे आज. तर मी आज आलेलो आहे लासलगाव येथील सुप्रसिद्ध असलेल्या माळिंबा मंदिरामध्ये, जे नवनाथांच्या नाथ संप्रदायाशी जोडलेले आहे. वाकी खुर्द शिवाजीनगर येथील माळिंबाबा मंदिर देवस्थान वाकी खुर्द. पहिले वणीगडावर मुक्काम केला मच्छिंद्रनाथाने आणि इथे वाकीला बी एक मुक्काम केला. इथून सावरगाव मडी येथे मुक्काम केला आणि प्राचीन देवस्थान आहे. मित्रांनो, एखादं मंदिर एवढं पवित्र का मानलं जातं? तिथल्या देवतांमुळे की तिथल्या एखाद्या घडलेल्या घटनेमुळे? या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच अनेक धार्मिक प्रतीक आपलं लक्ष वेधून घेतात. गणपती दर्शन, घंटानाद, हवनकुंड, त्रिशूळ आणि शिवपिंड या प्रत्येक गोष्टी भारतीय अध्यात्माची वेगवेगळी रूपं दाखवतात. त्यामुळेच हा परिसर केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धेचं एक शांत केंद्र असल्याचा अनुभव देतो. पण या मंदिराची खरी ओळख नेमकी कशामुळे झाली? स्थानिक परंपरेनुसार या मंदिराचा संबंध हा नाथ संप्रदायाशी जोडला जातो. विशेषतः श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या नावाने हे स्थान ओळखलं जातं आणि त्यामुळे अनेक भाविक या मंदिराकडे केवळ दर्शनासाठी नाही, तर त्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या श्रद्धेमुळेही येतात. पण मच्छिंद्रनाथ कोण होते आणि त्यांना नाथ संप्रदायात एवढं महत्त्व का आहे? नाथ संप्रदायाच्या परंपरेत श्री मच्छिंद्रनाथ महाराजांना प्रमुख गुरूंपैकी एक मानलं जातं. योग, ध्यान, साधना आणि अध्यात्म यांचा प्रसार करणाऱ्या महान योगी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भारतातील अनेक भागांमध्ये त्यांच्याशी संबंधित मंदिर, साधनास्थळ आणि लोकपरंपरा आजही जपल्या जात आहे. नाथ परंपरेत गुरुशिष्य नात्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांना श्री गुरु मच्छिंद्रनाथांचे प्रमुख शिष्य मानलं जातं. या गुरुशिष्य परंपरेतून योग साधना, आत्मज्ञान आणि अध्यात्माचा संदेश हा समाजापर्यंत पोहोचवला असं मानलं जातं. स्थानिक परंपरेनुसार वाकी खुर्द या परिसराचाही या नाथ परंपरेशी संबंध जोडला जातो. त्यामुळे आजही अनेक भाविक केवळ दर्शनासाठी नाही, तर या प्राचीन परंपरेचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात. आणि याच श्रद्धेमुळे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं नाव आजही या परिसरात मोठ्या आदराने आणि भक्तिभावाने घेतलं जातं. मग वाकी खुर्द सारख्या छोट्याशा गावाशी त्यांचा संबंध कसा जोडला गेला? स्थानिक परंपरेनुसार या प्रश्नाचं उत्तर संत निमराज बाबा यांच्या भक्तीमध्ये सापडतं. वाकी खुर्द हे त्यांचं जन्मगाव मानलं जातं. ते वारकरी परंपरेचे संत होते, मात्र श्री मच्छिंद्रनाथ महाराजांवर त्यांची अतूट श्रद्धा होती. असं सांगितलं जातं की ते दरवर्षी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माळिंबा सावरगाव येथे दर्शनासाठी जात असत. कितीही लांबचा प्रवास असो, तो त्यांनी कधीही चुकवला नाही. मात्र काळ पुढे सरकत गेला, वयोमान वाढलं आणि एक दिवस असा आला की पूर्वीसारखं इतका लांबचा प्रवास करणं शक्य राहिलं नाही. शरीर थकलं होतं, पण मनातली भक्ती मात्र तितकीच अढळ होती. श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या दर्शनाची ओढ त्यांच्या मनातून कधीच कमी झाली नाही. याच भक्तीमधून पुढे एक अशी स्थानिक कथा सांगितली जाते, जी आजही वाकी खुर्द परिसरातील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने सांगतात. आणि हाच प्रसंग या माळिंबा मंदिराच्या महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. पण खरंच भक्ताच्या हाकेला देव धावून येऊ शकतो का? संत निमराज बाबांची भक्ती इतकी निस्सीम होती की वृद्ध काळात जेव्हा त्यांना श्री माळिंबा येथे जाणं शक्य राहिलं नाही, तेव्हा त्यांनी मनोमन श्री मच्छिंद्रनाथ महाराजांना प्रार्थना केली. त्यांच्या मनात एकच इच्छा होती, गुरुदेव, तुमच्या दर्शनाशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. आणि असं सांगितलं जातं की भक्ताची ती हाक ऐकताच श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री गोरक्षनाथ आणि श्री कानिफनाथ यांनी या परिसरात निमराज बाबांना दर्शन दिलं. आणि याच घटनेच्या स्मरणार्थ
या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अशी स्थानिक श्रद्धा आहे की आजही अनेक भाविक ही कथा भक्तिभावाने सांगतात आणि या भूमीला नाथ परंपरेच्या कृपेची साक्ष मानतात. पण मित्रांनो, वाकी खुर्दची कथा ही इथंच संपत नाही. कारण मच्छिंद्रनाथ महाराजांसोबत श्री गोरक्षनाथ आणि श्री कानिफनाथ महाराज पण इथे आले होते. संन्यासीची समाधी आहे, चेतननाथ म्हणून नाव आहे. आणि गोरक्षनाथाकडे पाहत राहतं एवढं मला एक दृष्टांत वाटला होता. थोडं संन्यासी बाबा आहे म्हणून. या समाधीचं असं महत्व आहे. आलं लक्षात? चला, हे गुरु गोरक्षनाथाचं मंदिर आहे, पुरातन आहे एकदम. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. हे भैरवनाथ बटुक म्हणतात, म्हणजे बाळ भैरव. हा यज्ञ आहे गुरु गोरक्षनाथांचा. धर्मनाथजीच्या दिवशी चेतन होतो. ही संन्यासीची समाधी आहे. यातलं हे पूर्वज आमचेवाले, हे पण पूर्वज आहे. हे समजे तो की ते पूर्वजाचे. हे आमच्या वडिलांचे वडील आहे. हे माझे वडील आहे. एकनाथ बाबा म्हणून नाव आहे त्यांचं. गुरु गोरक्षनाथजी महाराज आदेश. हे आनंदनाथजी. हे सगळं विश्व त्यानेच बनवलं. मंदिर, भुयार समजा यानेच बनवलं. या आदेश आदेश. हे गणपतीचं स्थान आहे. गोरक्षनाथाचं दर्शन घेताना हिला पहिलं दर्शन घ्यायचं. ही बारव आहे. हिला भर पावसामध्ये भरपूर पाणी असतं. हे गुरु गोरक्षनाथाचे मूर्त. आदेश उडक. ही फार पुरातन मूर्त आहे. काही काळाचं भुयारी. पूर्वी इकडे जंगल सांगत्या वडाचं झाड होतं. चिंच आहे 4, 1, 2 गेलेले 2 आहे. पूर्व समाधी आहे इथं. गोरक्षण काही आमच्या वाडवडिलांच्या, कांचिऱ्यावाल्यांच्या असं करता करता थोडं थोडं आम्हाला माहिती होत चाललं. इकडे मच्छिंद्रनाथाचं स्थान. आम्ही लहान होतो त्यावेळेस. आमचे भाटवाले आले, आम्हाला समज नव्हते, पण ते आम्हाला त्यावेळेस सांगितलं इकडे मच्छिंद्रनाथ माईबाबा म्हणून ओळखता. इकडे गुरु गोरक्षनाथ, गावामध्ये कानिफनाथ, निमराज बाबा असे भारी भारी स्थान आहे. आणि यांच्या सगळ्याच्या निमराबाबाच्या आशीर्वादानं सर्व हे बांधलं गेलं असं पूर्वज असं ऐकतो आम्ही. आणि मान्यतेनुसार असं पण आम्ही बोलताना की निमराज बाबांचं जेव्हा मडीला ते जायचे, म्हणजे मडीला जायचे, दरवेळेस जायचे. पण जसं जसं वय त्यांचं झालं, सरक गेलं, तसं तसं ते त्यांनी म्हणजे त्यांना जाता नाही आलं नंतर. नाही वयामानानुसार. आणि मग त्यांनी देवाला प्रार्थना केली की मी आता तुमच्याकडे नाही येऊ शकत किंवा माझे वय झालेले, तर मग तुम्ही तरी मला दर्शनाला. मग त्या हिशोबानं मग ते दर्शनासाठी इथं आले होते. असं मी ऐकले. तुम्हाला काय वाटतं? असंच हे असंच असं वचनात म्हणतात. काय म्हणतात? वचनात मध्ये गुंतले. देव वचनात. हो, 3 नाथ. तिघांनाथ वचनात मध्ये गुंतले. देव वचनात. हो, 3 नाथ. तिघांनाथ. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि कानिफनाथ. गोरक्षनाथ बालक होते त्यावेळेस. काय होते? बालक. हा, बाल अवस्थेत होता. आणि सगळ्यांचं लक्ष कुठं होतं? गुरु गोरखनाथांकडे. कानिफनाथाचं पण यांच्याकडेच होतं. आणि मच्छिंद्रनाथाचं कोणाच होतं?
गोरखनाथ होतो गोरखनाथ. कारण ते बालक होऊन बसेल असं तेथपर्यंत आम्हाला माहिती आहे. हम्म. मी आजपर्यंत ही सुधारणा केली. माझ्याकडे खिचडी होती 12 वर्ष. हम्म. माझा कांचिरा झाला. गोरखनाथाला सांगितलं की मला रक्तातून उठव. कांचिरा करताना खूप अवघड असतं. तर मला रक्तातून उठव, मी मार्बल बसवी आणि हिला खूप सुधारणा करेन. याला कोणीही चारण दिलं नाही. मी स्वतः हे माझ्या खिचडी स्वखर्चाने. सो खर्चाने केलं. 12 वर्ष खिचडी होती मला लहान पोरांची आणि त्याच्यातून मला भगवंतानं उठवलं आणि हे सगळं खर्च मी स्वतःही केलेलं आहे. हे गोरखनाथाचं मंदिर आहे इथं. गोरखनाथ इथं बसलेले. हे संपूर्ण भुयार आहे इथं. ह्या नाथांच्या समाध्या इकडं पण घ्या. कांचिरेवाले भरपूर असं आहे. बाबा हे कार्य सफल कर, सर्व पोटाचं कार्य सफल कर बघू. मी आहे तोपर्यंत. आदेश. मित्रांनो, प्रत्येक मंदिराची ओळख फक्त त्याच्या इतिहासानेच होत नाही, तर त्या ठिकाणी जपल्या गेलेल्या श्रद्धा आणि परंपरांनीही होते. आणि आजचा हा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मंदिरांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन प्रवासात. ओम नमो आदेश.